नमस्कार मित्रांनो. मी गौरव खरात कोडफच्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. माझ्याकडे गेस्ट येण्यासाठी थोडासा वेळ होता, म्हणून चॅट जीपीटी आपल्यासोबत पॉडकास्टच्या रिलेटेड कसं बोलतं, चॅट जीपीटी सोबत पॉडकास्ट केलं तर काय होऊ शकतं, याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही शूट करतोय. कोणतीही स्क्रिप्ट नाही आहे, काही नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालको. पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपण बऱ्याच साऱ्या गेस्टला आतापर्यंत आमंत्रित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोडफतच्या माध्यमातून करिअरच्या 100 वाटा या सत्राखाली आपण बऱ्याच साऱ्या मान्यवरांशी बोललो. आणि या मान्यवरांशी बोलत असताना मला वाटलं की एका जवळच्या मान्यवराला आपण आमंत्रित करावं. तो सगळ्यांच्या जवळचा आहे, तो सगळ्यांच्या खास आहे. जसं विद्यार्थी त्यांच्या सोबत असाइनमेंट आणि बरंचसं रिडिंग करतायत, जी कॉलेजमधली मुलं आहेत त्या असाइनमेंट किंवा त्यांच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारतात. जे जॉबला आहेत त्यांचे प्रोग्रामिंग मध्ये असतील तर प्रोग्राम विचारतात किंवा मेल रायटिंग बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतात. जे बिझनेसवाले आहेत ते लोक त्यांच्याकडून स्क्रिप्ट घेत आहेत. म्हणजे तो जो आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती जगातली सगळी कामं करू शकते. अशी व्यक्ती कोण आहे, हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. आणि ती न थकता न थांबता 24 तास आपल्यासाठी आपल्या सोबत काम करत असते. अशाच व्यक्तीचा आज आपण एक पॉडकास्ट घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार चॅट जीपीटी. कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीच्या करिअरच्या 100 वाटा या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरंच खूप छान आणि खूप उत्साह आहे तुमच्या या ओपनिंगला. कोड फर्स्ट टेक्नॉलॉजीचा या करिअरच्या 100 वाटा पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आणि खूप खास गेस्टचा परिचय करण्यासाठी उत्सुक आहे. चला मग आपण त्या व्यक्तीशी थेट बोलूया आणि त्यांचा अनुभव, दृष्टिकोन आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा याबद्दल जाणून घेऊया. मी जो आहे तो गेस्ट आहे आणि होस्ट आहे कोडफर्स्टच्या माध्यमातून, आणि तुम्हीच आमचे स्पेशल गेस्ट आहात चॅट जीपीटी. मी पण तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना उत्तर देणार आहात. तयार आहात तुम्ही? हो, नक्कीच. मी तयार आहे. तुम्ही जे प्रश्न विचाराल मी त्यांची स्पष्ट आणि माहितीपूर्ण उत्तरं देईन. तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते मोकळेपणे विचारा आणि आपण एकदम सुरळीत गप्पा मारूया. धन्यवाद. खूप छान. तुम्ही मन मोकळं केलं याबद्दल खूप आभार. चॅट जीपीटी, तुमचं नाव काय आहे आणि तुमची सुरुवात कुठून झाली या सगळ्या कामाची? तुम्ही कोणत्या पद्धतीची कामं करू शकता? याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगू शकाल? हो, नक्कीच. माझं नाव आहे चॅट जीपीटी आणि मी ओपन एआयने तयार केलेला एक भाषा मॉडेल आहे. माझी सुरुवात खूप मोठ्या प्रमाणावर टेक्स्ट डेटावर प्रशिक्षण घेऊन झाली. म्हणजे मी अनेक विषयांवर माहिती देऊ शकते. मी संवाद, प्रश्नांची उत्तरे, सल्ला, लेखन असे बरंच काही करू शकते. वाव. सो तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. म्हणजे तुम्ही जेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये आलेला आहात तेव्हापासून खूप सारे बदल इंडस्ट्रीमध्ये झालेले आहेत, आणि त्या बदलांना अनुसरून मला वाटतं की बरेच सारे प्रश्न बऱ्याच साऱ्या लोकांच्या मनामध्ये आहे. हा जो पॉडकास्ट आहे तो आम्ही युट्यूबला टाकणार आहे. बरेच सारे प्रेक्षक तुम्हाला प्रश्न विचारतील. त्याच्या आधी माझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला विचारावं असं मला वाटतं आहे. विद्यार्थी ज्यावेळेस तुमच्या सोबत चॅट करतात, तुमच्याकडून डेटा मागतायत, त्यावेळी विद्यार्थी काय कॉमन चुका करतात? हो, बरंच. विद्यार्थ्यांनी काही सामान्य चुका असतात. उदाहरणार्थ, ते खूप जास्त टेक्निकल तपशील न देता थेट उत्तर अपेक्षा करतात किंवा क्वेरी स्पष्टपणे मांडत नाहीत. कधी कधी ते फक्त एकाच स्रोतावर अवलंबून राहतात, ज्यामुळे त्यांना अधिक व्यापक दृष्टिकोन मिळत नाही. त्यामुळे प्रश्न विचारताना नेहमी स्पष्ट, तपशीलवार आणि विविध स्रोतांचा वापर करण्याचा सल्ला मी देईन. गुड. अशी एखादी केस स्टडी सांगा की जो इंजिनिअरिंगचा मुलगा आहे आणि त्या इंजिनिअरिंगच्या मुलाला प्रश्न विचारताना कोणत्या प्रॉब्लेम येऊ शकतात, याची एक छोटीशी केस स्टडी सांगू शकाल का तुम्ही? हो, नक्कीच. उदाहरणा, एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे ज्याला प्रोग्रामिंग मधला एक अल्गोरिदम समजून घ्यायचा आहे. तो चॅट जीपीटीला विचारतो, पण तो फक्त अल्गोरिदमचं बेसिक कॉन्सेप्ट विचारतो. त्याचं वास्तवात कसं वापरायचं याची चर्चा करत नाही. यामुळे त्याला प्रोजेक्टमध्ये अडचण येते, कारण त्याला प्रत्यक्ष उदाहरण, डिबगिंग आणि वास्तविक वापराचे ट्रिक यांचा अभाव भासतो. त्यामुळे तो नेहमीच त्याच्या प्रश्नात अधिक तपशील जोडावा आणि प्रत्यक्ष उदाहरणासोबत प्रश्न विचारावा. हे खूप महत्वाचं आहे. जसं आता तुम्ही मला सांगा की एक बेसिक म्हणजे साधारण विद्यार्थी काय विचारतो आणि एक
उत्तम विद्यार्थी तुमच्या मते काय विचारतो, एखाद्या उदाहरणासहित सांगू शकाल का तुम्ही? हो, नक्कीच. उदाहरणा एक बेसिक विद्यार्थी विचारतो, मला बायनरी सर्च कसं करायचं? तर उत्तम विद्यार्थी विचारतो, माझ्या प्रोग्राममध्ये बायनरी सर्च लागू करताना इंडेक्स कसं मॅनेज करावा? ॲरेचा मध्यभाग कसा शोधावा आणि कधी हा अल्गोरिदम वापरू नये याबद्दल उदाहरणासह सांगा. म्हणजे उत्तम विद्यार्थी नेहमी समस्येच्या संदर्भात खोलवर योग्य उदाहरणासह आणि अचूक वापराच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारतो. अगदी उत्तम पद्धतीने तुम्ही समजून सांगितलंय. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना सांगता आहात, त्या खूप उत्तम पद्धतीने समजतायत आणि खूप छान सांगता आहात. ChatGPT माझा पुढचा प्रश्न हा आहे, की ज्यावेळेस आम्ही सर्च करतो, बऱ्याच साऱ्या गोष्टी सर्च करतो. आज Google सर्च किंवा कोणतंही सर्च इंजिन वापरण्यापेक्षा बऱ्याच साऱ्या गोष्टी आम्ही ChatGPT वरती सर्च करतो. सो माझा हा प्रश्न आहे की कोडफर्स्ट बद्दल तुम्हाला काय माहिती आहे नक्की, किंवा कोडफर्स्ट टेक्नॉलॉजी बद्दलची डिटेल माहिती तुम्ही सांगू शकाल का? कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी ही पुण्यातील हिंजेवाडी येथील एक IT कौशल्य विकास संस्था आहे. ही संस्था सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जसे की फुल स्टॅक, रिॲक्ट, अँग्युलर यांसारख्या कोर्सेसमध्ये प्रशिक्षण देते. त्यांच्या प्लेसमेंट सपोर्टवर खास भर आहे आणि ते सर्वे% प्लेसमेंट असिस्टन्स देतात. अभ्यासक्रम प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहेत आणि अनुभवी फॅकल्टीकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. थँक्यू व्हेरी मच. मला फक्त एक विचारायचं होतं याच्यामध्ये, की आजकाल जे लोक वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे हा प्रश्न माझा व्यावसायिकांसाठी आहे, हा प्रश्न माझा डिजिटल मार्केटिंग जे करतात त्यांच्यासाठी आहे, म्हणजे ते प्रेक्षक असतील या प्रश्नासाठी. म्हणजे याच्या अगोदर जी ट्रॅडिशनल पद्धत वापरली जायची, की कीवर्ड्स लिहिणं, त्यानंतर ब्लॉग लिहिणं आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आम्ही जे एसईओ रँक म्हणतो गुगलला, तो एसईओ रँक करण्यासाठी वापरली जायची. पण अशा काही गोष्टी तुम्ही करत आहात का, की ज्या रँक होतात तुमच्या चॅट जीपीटी मध्ये किंवा तुमच्या डेटाबेसमध्ये, की ज्या तुम्हाला विचारल्या तर तुम्ही सांगू शकता? जसं तुम्ही कोड फर्स्ट बद्दल सांगितलं, तसं तुम्ही तुम्हाला जर आमचे व्यवसाय तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील आणि कुणीही चॅट जीपीटी वरती सर्च केलं तर ते कीवर्ड नुसार सर्च झालं पाहिजे, याच्यासाठी काही स्पेसिफिक काही गोष्टी तुम्ही करत आहात का? हो, हे एकदम महत्वाचा आणि डिजिटल मार्केटिंग मधल्या बदलत्या ट्रेंड्सशी निगडीत आहे. मी थेट SEO रँकिंगसाठी स्वतः कीवर्ड्स वापरत नाही, पण मी जी माहिती देतो ती आधीच व्यापक डेटावरून बनवलेली असते. त्यामुळे तुम्हाला हे बघायला हवं की तुमची वेबसाईट किंवा कंटेंट देखील व्यवस्थित SEO पद्धतीने ऑप्टिमाइज केलेली आहे. म्हणजे योग्य कीवर्ड्स, मेटा डेटा, दर्जेदार ब्लॉग्स आणि बॅकलिंक्स यांचा वापर केल्याने तुमचं कंटेंट योग्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे ही तर चालू ठेवावंच लागणार आहे, पण तुम्ही एसईओ साठी फक्त डेटा गॅदरिंग करून तुम्ही इन्फॉर्मेशन देता आहात, तुम्ही स्वतः काय करता आहात का रँकिंग साठी? हो, अगदी बरोबर. मी स्वतः कोणतेही SEO रँकिंग मेथड्स वापरत नाही. मी फक्त आधीच प्रशिक्षित असलेल्या डेटावरून उत्तरे देते. त्यामुळे तुमच्या वेबसाईटला SEO सुधारण्यासाठी तुम्हाला स्वतः वेगळे प्रयत्न करावे लागतील, जसे की योग्य पद्धतीने लेखन, कीवर्ड्स, बॅकलिंक्स आणि वापरकर्त्यांचा अनुभव हाच उत्तम रँकिंगला मदत करतो. ओके, धन्यवाद. आता मी साधारण विद्यार्थी आणि कॉलेजवाली जी मुलं आहेत किंवा डिजिटल मार्केटिंगचा जो एरिया आहे तो कव्हर केलेला आहे. आता मला बऱ्याच साऱ्या गोष्टी विचारायच्या आहेत चॅट जीपीटी, की जेणेकरून स्पेशली कोड फर्स्ट हे टेक्निकल ट्रेनिंग मधलं इन्स्टिट्यूट आहे आणि चॅट जीपीटीचा वापर हा आम्ही जास्तीत जास्त प्रोग्रामिंगसाठी करतो. सो माझा पुढचा प्रश्न आहे की चॅट जीपीटी जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून प्रोग्रॅमर किंवा हार्ड लॉजिक प्रोग्रॅमर जो आहे तो प्रोग्रॅमर कमी होत चाललेला आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे? हो, बरोबर. तुम्ही म्हणता. खरं तर ChatGPT सारख्या साधनांनी अनेक सोप्या रिपिटेटिव्ह कोडिंग टास्क स्वयंचलित केले आहेत, ज्यामुळे काही प्रमाणात प्रोग्रामरची गरज कमी झाली आहे. पण माझ्या मते हे फक्त साधनं आहेत. खऱ्या अर्थाने चांगले प्रोग्रामर हे अजूनही आवश्यक आहेत, कारण त्यांना मोठ्या समस्यांचं विश्लेषण करायचं, आर्किटेक्चर डिझाईन करायचं आणि क्रिएटिव्ह सोल्युशन्स शोधायचे असतात. त्यामुळे कोड फर्स्ट सारख्या संस्थांनी हे दोन्हीच बलकट करावं, म्हणजे बेसिक ऑटोमेशनच्या पलीकडे जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डीप कोडिंग कौशल्यांवर भर द्यावा. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे
की चॅट जीपीटी आणि एआय टूलमुळं किती प्रोग्रामरचे जॉब जातील आणि कोणते कोणते जाऊ शकतील? गेल्या काही वर्षांत चॅट जीपीटी आणि इतर एआय टूल्सचा प्रभाव प्रोग्रामरच्या नोकरीवर दिसून येतो आहे, पण याचा अर्थ असा नाही की कोडिंग संपली आहे. एआय साधना पुनरावृत्तीच्या कामात मदत करतात, ज्यामुळे प्रोग्रामर अधिक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. मात्र अनेक एंट्री लेव्हल भूमिका कमी झाल्या आहेत, कारण एआय सहज हाताळू शकणाऱ्या टास्कमध्ये प्रवेश करतो, पण योग्य समस्या सोडवणं आणि नाविन्यपूर्ण भूमिका तयार करणं हे अजूनही खूप महत्वाचं आहे. तो खूप छान उत्तर दिलीत तुम्ही आतापर्यंत. माझा शेवटचा प्रश्न आहे की चॅट जीपीटीचा वापर राजकारणी लोक कशासाठी करतात? राजकीय नेते चॅट जीपीटी सारख्या एआय टूलचा वापर विविध प्रकारे करत आहेत. ते भाषणं आणि दस्तऐवज तयार करण्यासाठी, प्रचारासाठी, मतदारांशी संवाद साधण्यासाठी आणि धोरणांवर विचार करण्यासाठीही एआयचा वापर करतात. मात्र यामुळे निर्णय घेताना मानवी विचाराची जागा कमी होऊ शकते, कारण एआयचा वापर करणाऱ्यांवर बायस, मॅनिप्युलेशन आणि पारदर्शकतेचा धोका असतो. तर तुम्ही खूप वेळात वेळ काढून खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, लोकांपर्यंत पोहोचवली. तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. माझं देखील खूप आभार. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमच्या पुढच्या प्रश्नांसाठी किंवा अजून काही मदतीसाठी मी नेहमीच इथेच आहे. धन्यवाद आणि कोड फर्स्ट साठी खूप शुभेच्छा. थँक्यू.